माझं नाव अनिल मधुकर सावंत. मी रोहना गावामध्ये राहतो. एका खेड्यामध्ये राहतो आणि माझा तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आणि मला कलाकारीचा खूप छंद आहे, कारण मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केलेलं आहे. कोणत्या ऑर्केस्ट्रामध्ये काम केलेलं आहे तुम्ही? मी उज्जैनला काम केलेलं आहे. कोणत्या वर्षी? कमसे कम मला काही आठवत नाही आहे ते, परंतु तरी 10-15 वर्षे झाले त्या गोष्टीला. आता काय करता तुम्ही? आता मी वामनदादा कर्डक कलावंताईसोबत मी हिंडतो फिरतो. कोणत्या कलाकारांसोबत हिंडता? कलाकार म्हणजे आता सर्व विदर्भातले पूर्ण कलावंत त्यांच्यासोबत हिंडतो. काढा आवाज मी तुम्हाला प्रथम राजकुमारचा आवाज काढून दाखवतो. न तलवार की धार से और न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से. गुंडा स्वामी, ये कमांडो बड़ा खतरनाक है, ये तुम्हारा बाप है, पत्ता हिलने से पहले ही पेड़ को काट देता है. सामने वालों को पता भी चलता कि कब और कहाँ होगी उसकी. आणि हा झाला राजकुमारचा आवाज. आणि शत्रुघ्न सिन्हाचा आवाज काढतो आपल्यासमोर. हर तो काल का पुजारी है तो ना भी काल का चरण. आणि त्याच्या बाद मला ऑर्केस्ट्रातून मी आलो आणि प्रतापसिंग बोदळे दादांची माझी मुलाखत झाली भुसावळला. तर त्यांनी म्हटलं की अरे तू मस्त गायतो वेड्या. आणि एक विशेष त्याच्यामध्ये गोष्ट आहे, जे आपले भादुल्याचे मिसाळ साहेब आहेत, त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली आणि मला म्हणाले तू काहीतरी जिंदगीमध्ये काहीतरी करशील. त्यामुळे मग मला गाण्याचा गीतांचा छंद लागला. त्यामुळे मग मी गीत गायतो. मला वामनदादा, प्रतापसिंग बोदळे, मुक्ताईनगरचे ते कुणाल बोदळे, ते कुणाल वैराळे आणि आपले वाघसाहेब औरंगाबादचे आणि जाधव साहेब औरंगाबादचे मला खूप महेंद्र सावंत आणि महेंद्र सावंतच माझी अशी प्रस्तुती केली. त्यामुळे त्यांचा खूप आभार मानतो मी. आणि मला या क्षणामध्ये आणले त्यांनी, त्यांचा खूप खूप आभार मानतो सर्वांचा. आणि मला गीताची म्हणजे वामनदादाचे गीतं बी मी भरपूर गायलेले आहेत. कारण मी पहिले ढोरो वळायचा आणि माझ्या बाबांकडे माझे मोठे बाबा सरपंच होते, माजी सरपंच. नाव काय त्यांचं? उदयभान पांडुरंग सावंत. तर त्यांची मी जे डायरी आहे ते मी घेतली होती आणि गुरुवळाला जायचं तर तिथंच मी वामनदादाचे गीतं, प्रतापसिंग बोदळेचे थोडंसं गाणं म्हणून दाखवा मग. तर त्यांचं गीत आहे माझ्याकडे. बाबांनी मग त्या डायरीवरती मी ते गीत गायलं. वामनदादाचं पहिलं प्रथम गीत ते मी आपल्यासमोर सादर करतो. केस माझे हे जेव्हा गळू लागले, केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू